नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आमचे स्नेही लेखक कवी सतीश मोघे यांनी त्यांच्या लेखातून मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. लेखाचं शीर्षक आहे कोलाज. शाळेत कार्यानुभव हा विषय होता. त्यात कधीतरी तुकड्या तुकड्यांचा कोलाज घरून करून आणणे असा गृहपाठ असायचा. रंगीबिरंगी घोटीव पेपर आणून ते कापायचे आणि हवे तसे चिकटवायचे. आता चिकटवताना हे ठाऊक नसायचं की हे पूर्ण झाल्यावर कसं दिसेल. मग वर्गात सगळ्यांचे कोलाज पाहिल्यावर कळायचं की आपल्याच रंगाचे कागद वापरून एखाद्यानं फारच ते सुंदर केलेलं असायचं. रंगसंगतीची जाण आणि तुकडा योग्य ठिकाणी लावणं या दोन गोष्टी कोलाज सुंदर करतात हे त्यावेळी समजायचं. आपण हा तुकडा ना इथे आणि तो तिथे लावायला हवा होता असं वाटायचं त्यावेळी. पण हे कोलाज करायचं काम आयुष्यभर करायचंय हे तेव्हा ठाऊक नव्हतं. दोन जीवांच्या कोलाजमधून एक नवीनच जीवाचा तुकडा जन्माला येतो. तो जन्माला आला की मग आईचं मातृत्वाचं कोलाज चित्र पूर्णत्वाला जातं. मग वयाची 4-5 वर्ष हा दिल का तुकडा आईचंच कोलाज विश्व आपलं समजत असतो. पण मग हळूहळू स्वतःचं कोलाज तो तयार करायला सुरुवात करतो. आणि ही कोलाज करण्याची क्रिया प्रत्येकाची अखेरच्या श्वासापर्यंत सुरूच असते. शक्य असतील त्या वस्तू घेऊन आपण आपल्या संसाराच्या कोलाजचा सांगाडा उभा करतो आणि आयुष्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या भावछटांसह त्यात ठेवून संसाराचं हे कोलाज रंगीत करत असतो. बघा, मनुष्य हाच मुळात एकसंध नाहीये. त्याचं आयुष्य एकसंध नाहीये, तेही तुकड्या तुकड्यांचं. मग तुकडे तुकडे एकत्र येऊन तयार होणारं कोलाज. पुन्हा हे आयुष्यातले तुकडेही बदलणारे, म्हणजे बालपणीचे मित्र, कॉलेजचे मित्र, आताचे मित्र, बदलणारे नातेवाईक, त्यांचे प्रेमसंबंध बदलणारे. कुणाला आपण नकोसे तर कुणी आपल्याला नकोसे. हवी हवीशी व्यक्ती कायम सोबत राहीलच याचीही शाश्वती नाही. मग या सर्व परिस्थितीत हाती जे जे आहे त्याचं सुंदर कोलाज करून त्याचा आनंद घेणं हेच कौशल्य आहे. अनुभव घेणारं मन, त्याला अनुभवापर्यंत नेणारा देह आणि या मन आणि देहाला विवेकानं हाकणारी बुद्धी, या तीनही गोष्टी जागेवर शाबूत असल्या की त्या त्यावेळी असणाऱ्या तुकड्यांची जागा म्हणजे प्लेसमेंट योग्य ठरवली जाते. कोणाला किती महत्त्व द्यायचं, कोणाला केंद्रस्थानी ठेवायचं, कोणाला कोणाजवळ ठेवायचं हे हळूहळू कळतं, हळूहळू आत्मसात होतं. काही तुकडे असे वाटतात ना की डोळे मिटून कुठेही ठेवा, शोभून दिसतात, आनंद देतात. काही मात्र कुठेही मॅच होत नसतानाही ठेवावे लागतात. हा सगळा त्या तुकड्यांना असणारा वरवरचा रंग पाहून आपल्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भावनेचा खेळ आहे खरं तर. ही भावनाच सकारात्मक आणि निर्मोही झाली की या कोलाजचा खरा आनंद मिळतो. समोरच्या तुकड्यानं आपले केलेले दिलके तुकडे आठवायचे की त्याने आपल्याला कधी काळी दिलेला भरपूर आनंद आठवायचा, हाच खरा प्रश्न आहे. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक तुकड्याला आणि आपल्यालाही बघा ना, एक काळी बाजू असते आणि एक रंगीत बाजू. मग रंगीत बाजू सन्मुख डोळ्यासमोर ठेवून कोलाज केलं तर ते सुंदर होतं, सुंदर दिसतं. आयुष्याचा कोलाज म्हणजे जोडलेल्या तुकड्यांच्या रंगीत भावछटांचा तुकड्या तुकड्यांनी घेतलेला आनंद. त्या तुकड्यांना एकसंध करून त्यात फार गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा नाहीये.
सर्व संग परित्याग करून आत्म्याच्या भेटीसाठी तपसाधना करणाऱ्या संत सत्पुरुषांची जीवनं सोडली तर आपल्या सर्वांची जीवनं निरर्थकच. तेव्हा त्यात अर्थ शोधून बुद्धी जिजवा कशाला? एकदा एका प्रसिद्ध चित्रकाराला त्याने काढलेल्या ॲब्स्ट्रॅक्ट चित्रात काय अर्थ आहे असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला, या चित्रात अर्थ शोधायचा नसतो. त्यात वेगवेगळ्या दिसणाऱ्या आकृती आणि विविध रंगछटा केवळ भोगायच्या असतात, त्याचा आनंद घ्यायचा असतो. आपल्याही आयुष्याचं कोलाज असंच ॲब्स्ट्रॅक्ट. त्यात अर्थ न शोधता रंगांचा फक्त आनंद घ्यायचा. हे कोलाज म्हणजे विविध व्यक्ती, त्यांच्या वेगवेगळ्या रंगछटा, भावछटांचे, स्वभावछटांचे तुकड्या तुकड्यांचं जोडकाम. मग त्यातल्या त्यात सकारात्मक, आपल्याला भावतील, आनंद देतील असे तुकडे हाताशी घ्यावेत. त्यांच्या दोषांची काळी बाजू नजरेआड करून गुणांची रंगीत बाजू सन्मुख करावी. आपली समज आणि कौशल्य यानुसार ते हृदयात किंवा हृदयापासून हव्या तेवढ्या अंतरावर ठेवावेत. आणि मग या रंगीत कोलाजचा घेता येईल तेवढा आनंद घ्यावा, हेच बरं. अर्थात हे करताना कागदाचे कोलाज आणि आयुष्याचे कोलाज यातला एक मुख्य फरक समजून घेतलाच पाहिजे. कागदाच्या कोलाजचे तुकडे एकदा चिकटले की चिकटले. त्यांना कागदाला म्हणजे एकमेकांना सोडून जायचं स्वातंत्र्य नाहीये. पण माणसाच्या जीवनातल्या कोलाजमधली माणसं मात्र एकमेकांना सोडून जाऊ शकतात, कधी त्यांच्या इच्छेने तर कधी नाईलाजानं. आता या कोलाजमधले आजूबाजूचे तुकडे सोडून गेले ना तर फारसा काही फरक पडत नाही. पण मधलेच केंद्रस्थानी असलेले हृदयातले तुकडे सोडून गेले तर मात्र कठीण होतं. संपूर्ण कोलाजची पुन्हा नवीन मांडणी करावी लागते, नवीन तुकड्यांना बरोबर घेऊन. आयुष्य आहेच असं की यात जुन्या नवीनचा खेळ अव्याहत सुरूच असतो. मग अशा वेळी असं का घडलं असा विचार करून बुद्धी शिणवण्यापेक्षा आहे त्या तुकड्यांची पुनर्मांडणी करून नव्या उत्साहानं त्याच्या रंगांचा, भावछटांचा आनंद घेणं ज्याला जमलं त्याला प्रत्येक क्षणी हे कोलाज, त्यातल्या व्यक्ती आनंद देतात, आवडतात. आणि मग तुकड्या तुकड्यांच्या खंडप्राय आयुष्यात आनंद मात्र अखंड एकसंध राहतो. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.